नमस्कार, मी नृत्यालंकार वैदेही. कथ्थक विशारद परीक्षेत महाराष्ट्रात मी सर्वप्रथम आले आहे. माझे ऑनलाईन कथ्थक क्लासेससुद्धा आहेत. पण आज मी आपल्याशी काही एका वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहे. माझे वडील डॉक्टर अभिजित प्रभाकर फडणीस यांनी काहीशा वेगळ्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. त्यामुळे मराठी भाषिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी यात कुठूनही भाग घेऊ शकतात. माझे वडील CA, CS, CMA, CFA भारत अशा सर्व परीक्षांमध्ये राष्ट्रीय गुणवत्ता यादीत उच्च क्रमांकांनी उत्तीर्ण झाले आहेत. 42 वर्षांचा त्यांना व्यावसायिक अनुभव आहे. गेली 2 वर्ष आपला व्यावसायिक व्याप जरा कमी करून पुढची पिढी घडावी यासाठी काही ठिकाणी विनामूल्य सुसंवादातून जीवन घडवूया असे वर्ग त्यांनी घेतले आहेत. ज्या आधारावर आपली भारतीय धर्मसंस्कृती उभी आहे ते म्हणजे आपले मंगलमय ऋषीचिंतन. ती एक जीवन विद्याच आहे. पोटार्थी शिक्षण महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर जर मुलांना जीवन शिक्षण दिले तर त्यांचे आयुष्य समृद्ध होतं. अडीअडचणींच्या काळात हे जीवन शिक्षणच तर कामी येतं. हेच जीवन शिक्षण पुढे आपल्या पुरातन राष्ट्राचे उत्तम भावी नागरिक निर्माण करणार आहेत. माझ्या बाबांचा हा वर्ग घेतानाचा अनुभव असा की मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना योग्य काय अयोग्य काय हे खूप सहजपणे कळतं आणि तो विचार त्यांना आयुष्यभर उपयोगी होतो. 5 ते 7 मिनिटांची नाटुकली हा तो विचार करायला लावायचं एक उत्तम माध्यम आहे आणि मुलांचा त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद आला हे त्या वर्गांच्या वेळी कळलं. आणि मग एक विचार असा मनात आला की वेगवेगळ्या कलाविष्कारांच्या माध्यमातून मुलांना व्यक्त व्हायला नक्कीच आवडेल. माझ्या आजीचं नाव शुभदा आणि आजोबांचं नाव प्रभाकर, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ माझ्या वडिलांनी शुभप्रभा प्रतिष्ठान हे व्यासपीठ निर्माण केलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातूनच या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी सर्व कला प्रकारांची मिळून प्रथम क्रमांकाची ₹5,000ची 4 पारितोषिके, द्वितीय क्रमांकाची ₹3,000ची 4 पारितोषिके आणि तृतीय क्रमांकाची ₹1,500ची 50 पारितोषिके असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे. शुभप्रभा प्रतिष्ठानचे क्रमांक आहेत 7738200811 आणि 7738201987. आपण जर आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज केलात तर आम्हाला आपल्याला स्पर्धेचा तपशील पाठवता येईल. या व्यतिरिक्त जर आपल्याला परीक्षक म्हणून जोडले जायचे असेल आणि या पुढील पिढी घडवण्याच्या कामामध्ये स्वेच्छेने सहभागी व्हायचे असेल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद.